गेले 8-10 दिवस नगरचं राजकारण अचानक चर्चेत आलं। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी ठाकरे गट सोडला, ते शिंदे गटात गेले। त्यानंतर अचानक शरद पवार नगर दौऱ्यावर आले। त्यांनी संगमनेरच्या थोरातांना सोबत घेत एकाच गाडीतून लोणीचा प्रवास केला। त्यानंतर अचानक दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांच्या सेना प्रवेशाच्या बातम्या आल्या। त्यानंतर लगेच शिवसेना नेते उद्धव ठाकरे शिर्डीला आले। त्यानंतर संजय राऊतांसोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। ठाकरे शिर्डीला आले त्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळेही शिर्डीला आल्या। ठाकरे गटाचे नेते रावसाहेब खेवरे हेही अचानक शिंदे गटात दाखल झाले। हे सगळं अचानक घडलं। गेल्या 2 वर्षातील निवडणुका पाहिल्या तर नगर जिल्ह्यात महाविकास आघाडी फक्त नावाला उरली आहे। निवडणुकीपूर्वी व निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते आपापल्या सोयीनं सत्तेत जाऊन बसले। उरलेल्या दुसऱ्या फळीतील नेतेही सत्तेत जाण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे नगर जिल्ह्यात महायुतीला सक्षम विरोधक राहिलाय का हा प्रश्न पडलाय। नाही म्हणता संगमनेरच्या थोरातांच्या रूपानं जिल्ह्यात एकमेव सक्षम विरोधक सध्या राहिलाय। पण एकटे थोरात हा विरोध कायम ठेवतील का? आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जादू दाखवतील का? हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। वाकचौरे शिंदे गटात केले, त्यानंतर नगर उत्तरेचं वातावरण पेटलं। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलने केली, वाकचौरेंना फिरू देणार नाहीत अशा थेट धमक्या दिल्या। तर शिंदे गटाच्या नेत्यांनी वाकचौरेंना प्रोटेक्शन देण्याच्या बाता मारल्या। शिवसेनेतील ही लढाई अजूनही सुरूच आहे। त्यातच सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट शिर्डीत मेळावा घेतला। हे भाऊसाहेब नाहीत, खाऊसाहेब आहेत असा थेट हल्ला करत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला। ठाकरे सध्या सोडून गेलेल्या 6च्या 6 खासदारांच्या मतदारसंघात फिरत आहेत। मराठवाड्यानंतर त्यांनी सोमवारी थेट अहिल्यानगर गाठलं। खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे असे सगळेच नेते शिर्डीला आले। वाकचौरेंनी 2दा धोका दिल्यानं ठाकरेंचा तीळपापड झाला। संजय राऊतांनीही वाकचौरेंवर थेट 100 कोटी घेतल्याचा आरोप केला। ठाकरेंचा हा दौरा सुरू असतानाच त्यांचा अजून एक शिलेदार शिंदे गटात गेला। ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे हेही थेट ठाण्याला जाऊन शिंदेमय झाले। नुसते खेवरेच नाही तर हरिभाऊ शेळके, उत्तर जिल्हा प्रमुख रामहरी तिकांडे, उपजिल्हा प्रमुख सचिन बडधे, डॉक्टर संजय मसे, अशोक सातपुते यांच्यासह अनेक जिल्हा शहर प्रमुखही शिंदे गटात दाखल झाले। सध्या नगर जिल्ह्यात ठाकरे गट फक्त नावाला उरलाय। जसं ठाकरे गटाचं झालंय तसंच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचंही झालंय। राहुरी पोटनिवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक माघार घेतली। त्यानंतर लगेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट भाजपमधून आमदार होण्याची संधी साधली। हा धक्का शरद पवारांना सोसता आला नाही। त्यांनी लगेच नगर गाठलं। अर्थात रयतच्या कार्यक्रमाचे निमित्त असले तरी पवारांनी पक्षाची अजून तोडफोड होऊ नये म्हणून थोडंफार शिवण्याचा प्रयत्न नक्कीच केला। परंतु त्यानंतर लगेच पुढच्या 24 तासात दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांच्याही पक्ष बदलाच्या चर्चा सुरू झाल्या। रोहित पवार सोडले तर नगर जिल्ह्यात शरद पवार गटात कोणताही नेता शिल्लक राहणार नाही अशा बातम्या सुरू झाल्या। ठाकरे शिर्डीला होते त्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळेही शिर्डीत आल्या। अर्थात छत्रपती संभाजीनगर येथील नियोजित आंदोलनासाठी त्या जात असताना शिर्डीत थांबल्याचे सांगितले गेले। पण छत्रपती संभाजीनगरला जाताना वाट वाकडी करून त्या शिर्डीत का आल्या असाही प्रश्न विचारला जाऊ लागलाय। कारण नगरवरून संभाजीनगरला जायचं म्हटल्यावर सरळ घोडेगाव मार्गे जाता येतं। मग सुप्रिया सुळे वाट वाकडी करून शिर्डीला येऊन नंतर छत्रपती संभाजीनगरला का व कशाला गेल्या हाही प्रश्न विचारला गेला। आता या दोन्ही प्रश्नांचं उत्तर होतं पक्षाची नगर जिल्ह्यातील स्थिती। कधी काळी शरद पवारांच्या एका भाषणावर नगरचं वातावरण फिरायचं, सहकारातील दिग्गज निवडणुकीत पडायचे। परंतु गेल्या काही वर्षात शरद पवार गटाला उतरती कळा लागली। दक्षिणेत निलेश लंके खासदार झाले आणि पक्ष हळूहळू संपला। विधानसभा, नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका, राहुरी पोटनिवडणूक अशा सगळ्याच निवडणुकात शरद पवार गटाने सपाटून मार खाल्ला। कार्यकर्त्यांची चलबिचल झाली। त्यानंतर तनपुरेंसारखे मोठे नेते सोडून गेले। आता ही लंकेंच्या पक्ष बदलाच्या चर्चा सुरू आहेत। त्यामुळे शरद पवारांकडे नगर जिल्ह्यात एकही ताकदीचा नेता शिल्लक नसल्याचं वास्तव आहे। रोहित पवार जरी एकमेव आमदार असले तरी त्यांच्या एकट्याच्या जीवावर नगरची घडी पुन्हा बसवली जाईल याची शाश्वती राहिलेली नाही। त्यामुळेच पक्षातील कार्यकर्त्यांना उभारी यावी यासाठी सुप्रिया सुळेंनी वाट वाकडी करून थेट शिर्डी गाठली असावी असं म्हणता येतं। सुळेंची ही भेट धावती असली तरी ती प्रसारमाध्यमात व बातम्यात मात्र आली आणि हेच शरद पवार गटाला हवं होतं।
कारण गेल्याच आठवड्यात स्वतः शरद पवार येऊन गेल्यावर लगेच सुप्रिया सुळे नगरला का आल्या हे कोडच राहिलं. ठाकरे गट व शरद पवार गटाची नगर जिल्ह्यातील ही अवस्था पाहिल्यावर काँग्रेसच्या थोरातांच्या रूपाने जिल्ह्यात एकमेव विरोधक सध्या शिल्लक असल्याचं बोललं जात आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. त्यांनी फक्त एकमेव विरोध शिल्लक ठेवलाय. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होतात, मात्र पुढच्या काही तासात त्याही विरतात. पण थोरात खरंच काँग्रेसमध्ये राहिले तर ते एकटे विरोध कायम ठेवतील का, हाही प्रश्न आहे. नगर जिल्ह्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजप व महायुतीला हरवणं मुमकिन नाही, तो नामुमकिन असल्याचं दिसतंय. जवळपास 80% नेते महायुतीत गेले आहेत. उरलेले 20% काही नेते पक्ष बदलतील अशाही चर्चा सुरू आहेत. मग अशा परिस्थितीत थोरात एकटे विरोधकांशी लढतील का, हेही पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आगामी काही महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होतील. या निवडणुकीत जिल्ह्याभरात विरोधकांना एकत्र करण्याचे दिव्य थोरातांना पार करावे लागणार आहे. आता त्यात ते किती यशस्वी होतात हे येणाऱ्या काळात समजणारच आहे. परंतु थोरात खरंच विरोध कायम ठेवतील का, हाच प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.